नमस्कार श्रोतो. शिवालय फिल्म प्रोडक्शन या यूट्यूबचे सर्वसाऱ्या निर्माता भाऊसाहेब कांबळे यांच्या वेब सिरीजमधून आम्ही सर्व कलाकार काम करीत आहोत. आत्तापर्यंत आम्ही 100 एपिसोड आपणासमोर सादर केले. ते एपिसोड तुम्ही मोठ्या उत्साहाने पाहतात, आम्हाला लाईक करतात, शेअर करतात. इथून पुढे अत्यंत दर्जेदार व्हिडिओ आम्ही बनवू आणि आपणास पाहण्याची सुवर्ण संधी उपलब्ध करून देऊ. आणि असेच नेहमी आमच्यावर सदैव आमच्यावर आशीर्वादाचा हात ठेवावा ही विनंती. आणि 100 भाग पूर्ण करताना आता बऱ्याचशा अडचणीही आलेल्या असतात, पण आता त्यात बोलून काही उपयोग नाही. पण आम्हाला खरं तर या क्षेत्रात आणलं किंवा आमचे जे याशिनभाई शेख सर हे खरे गुरु आहेत आमचे, आणि त्यांनी आम्हाला 100 भागात पूर्णपणे साथ दिलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हे सगळं चालवत आहोत. त्याबद्दल खरं तर त्यांचा सत्कार करायला पाहिजे. खूप मोठ्या मानाने त्यांनी आम्हाला साथ दिलेली आहे. आणि त्यानंतर हे आमचे भाऊसाहेब गोरे, संजय दरेकर हे ढोरजा गावचे आहेत. या बाबुर्डी गावच्या मॅडम आहेत उदमले मॅडम. हे सुभाष कसरे भांडगाव गावचे आणि सुधा कर्णवली हे आपल्या भांडगाव गावचे आहेत. आणि या वेब सिरीजचे निर्माता भाऊसाहेब कांबळे. तर जो आता 100 भागापर्यंत आम्हाला जशी तुम्ही साथ दिली, जेवढं प्रेम केलं आमच्यावर, यापुढेही असंच प्रेम कराल हीच तुमच्याकडून अपेक्षा. दर सोमवारी आणि शुक्रवारी आमचे भाग पाहायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. काही तुमच्या कमेंट असल्या, काही आमच्याकडून चुकलं असलं ते बी तुम्ही सांगत चला. आम्ही त्या सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणि असंच सहकार्य तुमचं आम्हाला लाभू द्या. धन्यवाद. आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका. परत एकदा कलर आणावं लागेल काय मला वाटतंय. नमस्कार. काम झालं का सगळं? तुम्ही काम सगळं ओके करून आले. काय केलं? उसाला पाणी दिलं का? दिले की पाणी उसाला. पण मला नाही 4 दिवसाची सुट्टी द्या. झालं पत्र आला का सुट्टीवर लगेच? अहो पोरीला ऍडमिशन घ्यायची, पैसे बी नेऊन द्यायचे आणि गाठ्यांचे गाठे घेऊन येतो मी. हा गाठ घे. मरायला लागला असेल ना पार तू. अहो ते ऍडमिशनचं महत्वाचं काम आहे. ऍडमिशन तर घ्यावं लागेल. दुसऱ्या कुणाला पाठवू ना. दुसरं माझे पैसे घेऊन दुसरं कोण जाईल? मलाच जावं लागेल. तुला जावं लागेल. हा मग पैसे आहेत, पैसे देतो तुला मी. पैशाचं नाही, पण इथं कामाचं कसं व्हायचं? कोणी करायचं का? मी काम करू का तुझ्यावर? 8 दिवस म्हणतो तर 4 दिवसात येतो. पण पैशाची तयारी करा. मला जावं द्या पोरीचं ऍडमिशनचं काम. नाही तर मग नुसत्या कामात तरी माझ्या काय उपयोग व्हायचा. बरं जा, आधी आपलं ही घरचं काम करून घे. आधी त्या गायाला धुवून काढ पहिले. जा, मला अजिबात ती घाण नाही आवडत. गाया तुला पैसे देतो आणि तुला सुट्टी बी देतो. गाया 7 वाजता धुवून चकाचक केले. जाण्याआधी गाया चांगल्या स्वच्छ धु, शेण बी वड सगळं खालचं. म्हणजे मग तू 4 दिवस नाही आले तर गायांना कोण धुवायचं परत? ते पण खरे. मग पण धुतल्या ना गाय माझ्या सकाळी 7 वाजता. चांगल्या धुतल्यात का? बघा आता तुम्ही चेक करता काय? मग आता सगळी कामं झाली काय तुझी? जवळजवळ सगळीच झाले तर जमाय झालेत ना. मग आता इथं झोप तू. मी शेण वडीतो गायांचं जाऊन. जर तुला हा ही देतो, धोका देतो मी इथं. कसं काय तू सगळी कामं संपली. काम आता आहे ते तो संपत्ती का? पण आजचं काम बघावा काहीतरी. मग म्हणलं तुला आता देतो म्हणून मी जातो. मग जा. करतो लोक काम. खायला आला जे ती मागायला देते नुसतं. आई गडी बी ठेवल्यात मी. याला नव्हता आधार, बाय कोणी दिले हाकडून तिकडून म्हणून चला गरीब आहे म्हणलं. पण काय खरं नाही. तू कशाला आली आता? मी आले बाबा, मला झालं द्या ना, मला गरज आहे पैसे पाण्याची. मग मी काय करू? थोडस पैसे देणार. तुझ्या मेवण्याचं लय दुखत आहे. मला दवाखान्यात ऍडमिट करायचं. आता माझ्याकडे तुझ्या एक नवऱ्याला दुखत आहे, त्याला मी काय करू? मी आजारी पाडले का त्याला? पैसे दे बाबा थोडंफार. मी चार दोन. पैशाचं काय झाड आहे का माझ्याकडे हलवून इथं देतो तुला? मग अरे पण तुला एवढं ताप आहे काय झालं? मी आणि तुला मग पैसे तू मागितले. पैशाची गरज लागली की माझ्याकडे येते. माझ्याकडे दुसरं कोणी सापडत नाही का तुला? आणि मग आता दुसरीकडे जायला मला द्यायला माघारी. मला काय वावर आहे का शिवार आहे का नीटनेटकं हे बघ, गरज? ज्या वेळेस बापाने तुझं लग्न लावून दिलं ना, तेव्हाच संबंध संपला.
का मी तुझं आयुष्यभर तुझी सेवा करीत काही राहू? एक रुपया सुद्धा मी बुडवणार नाही पण दे मी नाही बाबा. देऊ शकत पैसे. अरे तू अजिबात मला त्रास देऊ नको. मला लय मागणारे असतात अशी. मी अरे काय दे प्रत्येकाला रे, दे तुझ्या पाया पडते ए पाया नको पडू दे, तिकडे. दे, दे रे, दे तुला तुझ्या सांगितलं ना नाही म्हणून पैसे एकदा अरे कशाला दे. तिंदा तिंदा मागती. अरे पण तुझं देणार ना मी माघारी मी काय बुडवी तुला इकडे बोलवलंच कोणी ती सांग मला आधी. मी अरे तुला मी बोलवलंय काय- का? काही गरज नव्हती यायची. काही नाही गरज. तिकडेच राहायचं. तिकडेच काळ तोंड करायचं तुझं. दे रे. इकडे मला तोंड दाखवूच नको तुझं आधी. अरे कुठे जाऊ मी पैसे मागायला तूच तर माझा पुढे आधार जाऊ आहे. म्हणजे काय? मी काय इथं बँक आहे काय माझ्याकडे घेऊन बसलोय काय इथं? म्हणलं भाऊ माझा मोठा आहे गावचा पाटील आहे म्हणलं मग काय करू? पाटील आहे मोठा आहे तर थोडंफार दे. गुन्हा केलाय का मी ह्यो? अहो तुम्ही प्रत्येक वेळेस येता काय पैसे मागता तुम्ही तुमचं काम करायचं पैसे कमवायचे ना आमच्या काय मागे लागता तुम्ही अहो पण आता मी तुम्हाला उसनं मागायला आले त्याला पैसे उसने तरी कशाचे द्यायचे आम्हाला का आमचे पैसे नाही का आम्हाला पोरं मोठे याला लागलेत कामाला लागायचे पोरं जर घराला दादा नाही पैसे बसवायचे. दिले तर माझ्या नवऱ्याच्या जीवाला काय बी होईल दे बाबा दे आणि मग मी करू काय त्याला? तुम्ही काम धंदा करावा हा? देणार आहे, थोडेसे पैसे दे तुझ्या पाया पडते दादा नाही, दे. पाया नको पडू. सर 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 लांब सर. दे. हो लांब झाली तुला सांगतो मी. अजिबात जवळ येऊ नको माझ्या. तुला कोणी बोलवलेलं नाही. तिकडं कुणाला जाऊन भीक माग एखाद्या सावकाराच्या पाया पड. पैसे काय घरात आहे काय आमच्या म्हणून म्हणजे- तुम्हाला द्यायचे असं नका करू. सख्खी बहीण आहे तुमची. तुझं काय आलं आता मध्ये? आता तिला करायचे तेव्हा आधी पैसे ती बघव आमचं आम्ही. तुझं काय समज? तुला देणार आहे ना मी. मग तू तुझ्या पुरतच बोल फक्त. अहो पण तिला पण द्या राव. नका असं. म्हणजे तू मालक झाला का माझा आता? बघा बाई तुम्ही तरी सांगा. आता ते प्रत्येक वेळेस यायचं आणि प्रत्येक वेळेस पैसे द्यायचे कुठून द्यायचे का आम्ही झाड लावलंय का म्हणून झाडाचे तोडायचे आणि द्यायचे त्यांना अहो पण तुमचं रक्ताचं ना. तुला लय कोण काय? तू दे असलं तर पैसे तुझ्याकडे. मी गरीब कुठून देणार? मग नाही तर गपझप मारायची मग. आणि तू निघायचं कर. तू अजिबात माझ्यासमोर उभा नको राहू. अरे दादा दे थोडं पैसे अरे दे म्हणजे काय? तुझ्या पदर पसरते बाबा तुला सांगितलं ना तिला अजिबात तशी नाटक. सर तिकडे बाजूला. दे ना रे पैसे थोडेफार मी काय दे ना काय? तू काय चेष्टा लावली काय इथं? माणूस उगा जाऊ दे म्हणतोय तर चल उठ. चल चालती हो इथून. पळ तिकडे. येऊ नकोस इथं अजिबात. कुणी यायला सांगितलं तुला? चल अजिबात किराड्याचं नाटक नको करू इथं दारात. बरं झालं असंच केलं त्यांना आणि परत अजिबात ही काळ तोंड दाखवू नको मला. तिकडेच मर. द्यायचे पैसे आपण तू मोकार वाईट डोक्याला. सारखं सारखं तरी कुठून आणायचे पैसे आपण काय म्हणजे येतात आणि पैसे मागत येत जा तू तुझं काम बघ. तुझं काय? मला जायचं होतं म्हणलं आता. ही लोडबोड करायची नाही असली मध्ये. तो तुला सांगतो. तुला पैसे पाहिजेत का नको? पाहिजे ना. मग द्या ना. कोणी सांगितलं तुला लोडबोड करायला? तिची बाजू घ्यायसाठी. अहो, ती तुमची बहीण असेल. माझी बहीण आहे ना. तुला काय? तुझं काय मध्ये? नाही द्या खरं म्हणून बोललो मी. आता काय आवड आहे बाबा. तू जातो का आता तुझं काम बघतो का? काढू एखादं वाण काढू काय तुला? बरं मी राहिलं माझं काम करून येतो. हा. पण पैसे तयारी करा मला. हा जात. असली ना हाकून दिली पाहिजे कायमची. हे डोक्याला वाईटाग दिलाय. आपलं गावात जाऊनच तिकडे बसतो जरा हातीसाठी. डोक्याला फरक माझ्या. कुणाला पैसे मागू? अहो तो पाटील माणूस काय चांगला आहे गावात काय मदत करतोय कोणाच्या अहो, हे कोण लढत हा हे पाटले का लढतात काय झालं काय काय नाही माझ्या मालकाचं दुखत आहे पैशाची गरज होती भावाकडे आले तर भावाने मला ढकलून लावलं अहो, पाटील तर माणूस चांगला आहे गावात मदत करतो तो माणूस चांगला आहे म्हणतो त्याने पाटील असा आहे काय बहिणीला हाकलून लावलं जरूर. अरे, आपण तर म्हणतो पाटील देव माणूस आहे कुणाला मदत करतो कुणाला नाही म्हणत नाही आणि स्वतःच्या बहिणीला देव असं करतो तुम्ही वडिलांची गाठ घेतली का नाही नाही ना बाबा कुठं गेले काय ना बाबा म्हणजे भेटलेच नाही का आबा आपण गाडी घेऊ. बरं आम्ही गाठ घेऊन सांगतो तुम्ही जावा आम्ही काहीतरी सोय करून लावू आम्हाला चला आपण तेवढं आता आपण तर म्हणतो पाटील देव माणूस आहे आणि ह्यो पाटील बघा स्वतःच्या बहिणीला सुद्धा पैसे द्यायला रुपये बी तुम्ही म्हणले लय चांगला पाटील आहे लय चांगला पाटील आहे. आपण म्हणायचं देव माणूस आहे आपण म्हणायचं किती चांगला माणूस आहे
आणि स्वतःच्या बहिणीला त्यांनी दारातून माघारी लाथान बुके हाणून पाठवले. गेले राहू तिथे रस्ते अरे हो. राम राम. कुठे गेलती? काय नाही गावातून आलं. अहो तुमची आता मुलगी रडत रडत चालली होती. माझी गाडी आली का? हा तर आम्ही त्याला विचारलं तर का रडत होती. हा. तर हे सांग बोलली. तुम्ही सांगा काय म्हणली ती. ते भावाला तुझ्या मालकात दुखत भावाला पैसे मागायचे मी माझ्या पोराला पैसे मागितले. हा पाटलाला. हा. पाटलाला पैसे मागितले पाटलाने हानमार केली त्याला पैसे काही दिले नाही तेव्हा गेले बरोबर नाही नाही, असं नाही होणार हो. अहो, झालंय आता आम्ही आता इथं बोललो राहू त्यांच्या संगत भाऊजाईने पाणी सगळं नाही दिलं म्हणली. दारातून हाकलून लावलं म्हणली. आम्ही पाटलाला लय चांगलं समजत होतो राव. नाही 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 असं 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 नाही करणार हो. अहो पण आम्ही खोटं बोलू का तुम्हाला की नाही. आता गावचं पाटील आहे माझं पोरग. पाटील आहे आम्ही म्हणतो ना गावात तो प्रत्येकाला मदत करतो पण आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं ना असं वागण म्हणून. स्वतःच्या बहिणीला जपान म्हणलं तेव्हा इथून पुढे आम्ही त्याचा विश्वास कसा ठेवा सांगा ना तुम्ही. नाही नाही असं तुम्ही काहीतरी तिने चुकी सांगितलं असेल असं होणार नाही. अहो ती रडत चालली होती आम्हाला. एवढं जीव तोडून सांगतो तरी तुम्हाला विश्वास ठीक आहे, येणार ठीक आहे. नाही. मला बघावं लागेल काय तुम्ही झालं जाऊन ते. बघा हा. आणि मग अहो आम्हाला जाऊन बघा. बघण्यापेक्षा तुम्ही काय करा तुमच्या मुलीला फोन लावा एखादा फोनवरती तुम्हाला. नाही नाही ते आता काय झालं मला मुलाला विचारू द्या सुनाला विचारू द्या काय झालं मला कळत. आम्हाला राहवलं नाही आम्ही वाटलं कधी तुमची काय गाठ झालं पडली. तिची हाय गरिबी तिची गरिबी आता ती आली असेल ती पैशासाठी तर मला नाही सांगता पैशासाठी आली ती कशासाठी आली ती माझ्या घरी गेल्या चौक. मला आम्हाला पैसे त्यांनी खरं दिले. सांगितलं बाबा, पैशासाठी आले ते हा मला हा सांगितलं. चाल चला तुझी बहीण आणते काय हा, आली होती. आली होती हा. कशासाठी आली काय नाही ती पैसे मागत आणि मग तू काय केलं काय नाहीत म्हणलं पैसे माझ्या फक्त नाही म्हणला. हा म्हणजे कोण नाही भाऊ देऊ शकत म्हणलं. हा सध्या नाही म्हणले तर आमच्याकडे नाही आहे सध्या पैसे. अरे तू त्यांना ढकलून हाकलून दिली तू. माझं ते ऐकाना जाबा तर करू काय मी सांगा तुम्ही. नाही नाही ती बोलला तू तायडीला. अहो, मग तिला नाही म्हणतोय कवा ती तिथे पाय धरतील काय नाटक करीत येतील. अरे रक्ताचं नातं आहे ना बहीण आहे ती. हा मग आता मी काय करू आबा. अरे तिला कमीत कमी विचारायचं ना तुझं काम आहे का नाही तांब्यावर पाणी द्यायचं. प्रत्येक वेळेस द्यायचे का पैसे अरे द्यायला? पैसे नका का द्याय ना पण तिला काहीतरी वागणूक व्यवस्थित बहिणीची ती दिली पाहिजे ना. हा ननद आहे मग तुमची. आता तिला सांगतोय मी पैसे नाही देऊ शकत मी. ती सारखंच माग लागली सारखंच माग. मी काय करू त्याला. आता तिचा नवरा आजारी तिचे पैसे संपले अहो, नवरा आजारी मग मी काय करू. माझा दोष आहे का तू. आणि मग ती कोणाकडे जाणार. कोणाकडे वावर कितीकच असते कोणाला मागायचं ना तिकडे जाऊन. अरे ही स्टेट ब्रिटिश सगळी तुझ्या नावाची केली ना मी. हा आता अहो, मग आबा इस्टेट नावची केली म्हणजे काय उपकार केला तुम्ही आज समजता काय. अहो बापाचं पोराला नसतं मग कुणाला असतं. अरे पोरालाच दिलंय ना मग मी. मग भावाचं कर्तव्य नाही का बहिणीला अहो, पण सांभाळायचं. एवढा मोठा हुंडा दिला ना त्यांना. अरे दिला तिचं हुंडा. काय लग्न करून दिलं नाही का. तिला नवरा नाही का मग तिथे तिने सांभाळायचं ना स्वतःला. ऐकून घे तिचं लग्न केलं त्यावेळेस आपल्याकडे काय होतं त्या हा, काय परिस्थितीत- नव्हतं हा? मान्य आहे, काय तिला नव्हतं. तिला एक तर कोणी स्वीकारित नव्हतं. तिला गरीबाच्या घरी दिले. तिचे मुलगाचे हाल चाललेत. तिचा नवरा आजारी आणि त्याच्यानंतर आपली चांगली भरभराट झाली. आपल्याकडे पैसा पाणी आला ऊसाचे पैसे झाले. अहो, आबा केळीचे तुमचं पैसे कोणीतरी झाले. कान भरलेले हा? तुमचं आणि तुम्ही मोकार मला इथं अरे बडबड ती करताय. सगळ्या रस्त्याने रडत गेली. लोक थोकातात माझ्या तोंडावर. लोक काही हा? म्हणतात. लोक काही अहो, तुम्ही म्हणतात. लोकांचं ऐकून मला बोलता म्हणल्यावर कसं काय तुमचं मलाच कळत नाही तुमचं नेमकं. अरे मला तरी येऊन द्यायचं ना कमीत कमी. आणि तुम्ही येऊन काय केलं असतं. पैसे कुठून द्यायचे होते तिला. का तुमचंच ऐकत बसू सगळं मी. तुला मला कळतंय काय का सांभाळायचं? तुला कळतंय का नाही बहीण भावाचं नातं. काय हा? करून काय करू. झाड हालू का इथं. झाड हलवायला म्हणजे काय आपल्याकडे नाही का पैसे. पण तुम्ही कामून माझ्या नादी लागला. तुम्ही कामून अरे बांधत पैसे तू नाही द्यायचे कोणी द्यायचे. कोणी द्यायचे मग तुम्ही द्यायचे ना. मग लय कोण काय तुम्हाला. अरे मग मला येऊन द्यायचं ना. लगेच हाकलून दिलं घराच्या बाहेर. मग ती ऐकाना तर काय करू तिचं ऐका मग? ना म्हणजे तुम्ही अजिबात नाही का माझ्या हा? सांभाळू तुझी बहीण होती, कोण होती? तिचं नाव सुद्धा घेऊ नका माझ्या समोर तुम्ही. तिचं का नको नाव. मग तिचा आणि माझा काय संबंध माझी आहे? पोरगी नाही का तू माझं तुमची पोरगी. पोरगी आहे ना तुम्ही तिथं जा आणि सांभाळत बसा तिला. का ना मग काय काना माग मग
मी ऐकून गेलो मोकळा नाही तुमचं प्रत्येकच वेळेस काय लाज वाटली तुमचं- पाहिजे तुला बहिणीला हाकून देता. काय लाज वाटायचं कारण आहे? तुम्ही ह्याच बाजू घ्यायची सांगतो तुम्हाला मी. मग कुणी कोण बाजू घेणार? तिची मग बाजू घ्यायची कोण- तर बघा तुमचं तुम्ही. मी द्यायला मोकळा नाही तिला. अरे काय बोलतोस तू? काय तुला तरी बोलतोय? कळतं का? गावचा पाटील आहे ना, मग काय करू मग? गावाचे न्याय अशी निवडतो का? स्वतःच्या बहिणीला न्याय देता येत नाही तुला? हा ती बघा ना माझं मी. अरे. तुम्ही अजिबात तिची बाजू अरे. घेता आणि ती तिची बाजू मी कुठून देऊ तिला? अरे समुद्रातलं 4 बादल्या पाणी काढले समुद्र आटतो का? आपल्याकडे एवढा पैसा असताना त्यातलं दे ना. काय रोग आलता का तुला द्यायला? काय कंगोडला तुम्ही असतं का? कशाला तिची बाजू घेऊन माझ्या संग भांडत आहे? काय माझी- संबंध आहे तुमचा? माझी पोरगी ती. तुमची पोरगी तर मग तुम्ही जा तिकडं. हो का सांगतो तुम्हाला मी. आबा 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 काय झालं अयो, काय झालं आबा काय झालं? आबा 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 काय झालं आबा आबा अहो, आबा मी ऐका आबा आबा आम्हाला काय झालं? आता काय करून फायदा आहे? नुसतं आपलं साधं बोलत होतो आबा संग. तुम्ही तरी संयम पळायचा राव. आबा आबा चुकलं ना माझं आबा 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 चुकलं ना माझं. ऐका ना आबा. आबाला काय झालं बघ ना, डॉक्टरला बघ ना एखाद्या दवाखान्यात. आबा तर गार पडले, आबा गार पडले. आबा गेली आता. माझं काय चुकलं नेमकं? एवढं बोलायचं नव्हतं तुम्ही पाटील. आबा. जीव लावायचा आबा मला. आता काय करायचं मग? आबा आबा असं नका ना करू. चुकलं झाली माझी. मी मारून घेतो स्वतःला आबा. आता तसं आबा 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 मागे उठा येणार ना का? आबा. आबा तुम्ही म्हणता ना तसं ऐकतो मी तुमचं. गेली आता गेली आबा ना, आता काय काय ऐकाय तुम्ही आबाचं ऐकाय टायमाला नाही ऐकलं. अवघड झाले. मग आता अवघड झालं शब्द ही काही सोपे नसते. म्हातारा माणूस आहे. त्यांना लागले शब्द. जीवारी लागले त्यांचे. तुम्ही साथ देत होता यंदा. मग आता त्यांची साथ नाही द्यायची मग कोणाची साथ मग आता हे बरं झाले. बरं उद्या घेऊन बसला. आता मी जोडदारांना सांगतो आपली याची इली वाट लावा लागणार. आता रडून काही नाही म्हणा. मी स्वतःला नाही आवरू शकतो. तुम्ही चुकूनच तुम्ही यायचं. त्यांच्या तोंडाला लागले. येऊ का मी 4 माणसं गोळा करू. हा. आबा आबा माझं चुकलं ना आबा. आबा तर लई लेकीवर जीवात. बँकेने ना हे मरलं ते जाते असं दिसतंय हेलपाट्यावरच बरं ते. बरं पाटील आहेत का? हा बसलो. अहो ते तर तुमचे वडील वारले कळालं. हा गेले. त्यांचं ते 1 कोटीचा विमा आहे बघा. त्यांनी विमा उतरून ठेवला होता. 10-15 वर्षापूर्वी ते विमा उतरलेला आहे. आबाने विमा उतरवला होता. हा तुला माहिती का? तर मग ते बँकेत आल्या कळालं की वडील वारले म्हणून म्हणलं आपलं चला आपलं प्रोसिजर करून घ्यावा. बस ना बस. नाही, मी बसतो पण ते असं झालेलं आहे त्याच्यात वारस म्हणून तुमच्या बहिणीचं आणि तुमचं नाव आहे. बहिणीचं नाव आहे का? हा आबाने लावलं असेल. तर उद्या बँकेत येताना बहिणीचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन बँकेत यायचं आणि मग तेव्हा ते विमा पास होऊन तुमच्या हातात ते रक्कम भेटेल. बहिणीला आणावंच लागेल का? मग बहिणीशिवाय वारस म्हणलं ते जमणारच नाही. आणि दोघांपैकी एक जर नाही आलं तरी पैसे बुडीत जा होणार मग ते. म्हणजे बहीण नाही आली तरी चालते. नाही दोघं बी लागणार. आबाने दोघांची नावं घातल्यात ना. वारस म्हणून दोघांची नावं येतं. ठीक आहे येतो मग. हा उद्या प्रोसिजर करा चेक तुमचा घेऊन या. चालेल. यावंच लागेल आम्हाला आता. हा, आबाने केलेलेच आहे म्हणल्यावर. इथे फॉरवर्ड म्हणून एक सही करा जरा.
आणि उद्या बहिणीला घेऊन बँकेत 11 वाजता या. बरं बरं. हा चालेल, येऊ का? बरं उद्योग झाला बाबा. बहिणीचंच नाव टाकून तर आबाने चांगलं केलं तसं. काय चांगलं केलं आला पैसे पैसे जे आपल्याला मिळणार आहेत ते काय म्हणजे आबा जाताना बी आपलं कल्याणच करून गेले. फक्त बहिणीचं नाव नको होतं टाकायला. मग आता येईन का तुम्ही पैसे नाही दिले येईन तिला? की, काय झालं पैसे बघितल्यावर येणार नाही तर काय पैशासाठी ती पळतच येईल. काय आहे तिच्याजवळ नाही तरी तसं पण. हा. मग ती गरीबच आहे ना. बघतो मी तिच्याकडे जावंच लागणार आहे आता, इलाजच नाही तर. जा बहिणीकडे. ऐकते का नाही बहीण काय माहित आता. एकट्याने जाण्यापेक्षा दोघांनी गेलेलंच परवडत. हे ऐकते का? काय? इथे. काय? चल ना तू पण. हा. दोघं बरं जाऊ. झालं ते म्हणले मला मी हातापाया पडेल त्यांची तेवढं. हा तेवढं तरी कर ना. हा तेवढं करावंच लागेल आता. म्हणूनच तुला जोडीला नेतो ना. हा हो कधी जाऊ. चला. ताई कशी आहेस ग? बरे आहे बाबा. सावरा आता तुम्ही मग स्वतःला. का म्हणून रडते तू? काय सांगू दादा, त्या दिवशी तुझ्याकडे पैशाला आले, मी येऊस तर लोकांनी दवाखान्यात नेलं मालकाला, आणि दवाखान्यात नेता नेता मध्ये जीव गेला. अरे अरे लय वाईट झालं. माझ्यामुळं झालं सगळं. खरं तर मीच चूक केली. खरं तर नको होत असं. जाऊ दे रडू नको आता रडू. जाऊ दे नका रडू. झाले गेलं जाऊ दे आता. हे बघ माझी चूक झाली, मी माफी मागतो त्याच्याबद्दल. पण इथून पुढे तुझा खरंच भाऊ म्हणून मला जगावं असं वाटतंय उरलेलं आयुष्य. तुला जी पाहिजे ती मदत करेन मी. मी आहे ना आधार, भाऊ आहे ना तुझा. रडू नको तू फक्त. म्हणूनच आलोय मी. म्हणलं आपल्या ताईला आधार द्यावा जाऊन, तिचं काय चाललंय बघावा. कारण माझी चूक माझ्या लक्षात आली म्हणून आलो तुझं. आणि अजून एक तुला सांगायचं होतं बरं का. सांग बाबा आता काय मी आबा गेले, पण आबांनी काय केलं होतं, बँकेत विमा काढलेला होता 1 कोटीचा. तर ते आबा गेल्यामुळं आता तो मिळणार आहेत ते पैसे. तर आबाने काय केलं, मला आणि तुला दोघांना त्याच्यावर वारसदार म्हणून ठेवलेले. नको बाबा, आता मला 1 रुपया सुद्धा नाही लागत. काय करू त्या पैशाचं? आपण आता आबाने दिले. तुझा आबावर जीव होता का नाही? आबाचा तुझ्यावर जीव होता. आबाची इच्छा आहे. आबाने तुला लाडकी लेक म्हणून तुझं नाव टाकलेलं आहे त्याच्यात. मग तुला वाटतं का आबाच्या आत्म्याला दुःख व्हावं म्हणून? तर मला वाटतं भाऊ, यावा दोघांनी सही करू. तुला निम्मे मला निम्मे, किंवा मग आता काय इलाज काय त्या गोष्टी. म्हणजे तुझी बी परिस्थिती सुधारून जरा. काय वाटतं तुला? काय नशिबाने सगळंच वाटलं केले बाबा. बरं एक काम करू का, आता माझ्या चुकीमुळेच झालेलं आहे हे सगळं. दाजी गेले म्हणजे मी लई मोठी घोड चुकी झाली माझ्याकडून. मला पण काय पैशाची अपेक्षा नाही राहिली. मला असं वाटतंय, मला तर काय देवाने कमी नाही केलेलं, भरपूर आहे. मला वाटतं तुझीच परिस्थिती सुधारावा. हे बघ मी येतो, सही करतो, आणि ते अख्खे पैसे तुलाच राहू दे सगळं. काय वाटतं बघ? येशील ना बँकेत मग? नको बाबा, मला 1 रुपया पण नको. अरे ती आबाची शेवटची इच्छा आहे ती. ते पैसे नाही हे केले तर ते तसेच आज ते मागे माघारी जाणार. मग त्याचं काय सरकार उपयोग? जमा होते. मग जर तुला नाही मला नाही, मला तर नकोच. मी म्हणतो ते तुलाच राहू दे सगळं. तुमचं तरी कल्याण होईल त्या पैशात. त्यांचा लय जीव होता तुमच्यावर. बघ आता काय म्हणते. आता झाली चूक झाली. आता काय ही काय आपण बदल करू शकतो का सगळं? घ्या ना काहीतरी निर्णय घ्या. हे बघ दादा, मला 1 रुपया बी नको, आणि मला जोडीदार बी नाही राहिला, आणि बापा बी नाही राहिला. अरे ह्यो भाऊ आहे ना तुझ्या पाठीशी उभा. आता आधार नाही असं कसं? झाली चूक माझी. आता मला आली अक्कल. माझ्या चुकीमुळं दाजी बी गेली, आणि माझ्या चुकीमुळं आबा बी गेली.
मी नको भडकायला होतं आबांवर, पण आता काय झालं झाले त्या गोष्टी आता अक्कल आली आता माझी तरी जरा. अक्कल आली त्यांना. आता पैसे तुम्हाला घ्या, तुमचं परिस्थिती सुधरा. मग काय म्हणते? नकोच म्हणते म्हणल्यावर कसं काय करायचं? बरं जाऊ दे ती पैशाचं. तुला दुसरी काय मदत पाहिजे का? काय अडचण आहे का तुला ती सांग. काय नाही बाबा, आणि मला काय अडचण अडचण आली तर कधी बी ये माझ्या दारात. शेवटी भाऊ आहे मी. आली मला उशिरा का व्हायना, अक्कल आली ना मला. माझी चूक झाली, कधी बी ये. तुला दार फुले आमचं. येईन बाबा. मग हे बँकेचं काय? येईन ना. नाही बँकेच्या पैशाचं काय करायचं मग? नको मला 1 रुपया बी नको. काही काय ऐकानच. चला ना काय मग, जाऊ का मग? काय करतो बाबा ते पैसे घेऊन? हं? जाऊ दे आता, रडू नको. आता झालं गेलं, आता काय इलाज आहे का त्या गोष्टीला? जाऊ दे. चालतंय. चलन काय मग आता? काय करायचं काय तर पैसे? काय ऐका ना. हा, पण इथून पुढं कधीतरी वाटलं तुझ्या मनाला की ती बँकेतले पैसे घ्यायचेत आपल्याला, तर कधी बी मला म्हण, मी तयार येते. तुझ्या बाजूने मी सही करायला तयार आहे. मला तर काय अपेक्षा नाही राहिली. या पैशाने माझी नाती जर तुटत असली तर काय करायच्या पैशाला? काय करायचं पैशाचं आपलं? आणि तुला आधार नाही असं अजिबात म्हणू नको जेवण. मी चूक केली ना त्याच्याबद्दल मी तुझ्या पाया पडतो, तुझी नको माफी दादा, मागतो. असं. माझ्याकडून लय मोठी चूक झाली. इथून पुढे तुला आधार नाही असं म्हणू नको. कधी गरज लागली तुझी माझ्याकडे. येऊ का मग? ये बाबा. रडू नको.